महाभारत नीट वाचलं असेल तर त्यामध्ये खांडववनाचा प्रसंग फार महत्त्वाचा आहे. कारण यमुना नदीच्या तीरी असलेलं हे खांडववन, ज्याच्यामध्ये पार्थ आणि भगवान श्रीकृष्ण हे दोघांना पोहोचतात. तिथे राक्षस, त्यानंतर वेगवेगळे प्राणी वगैरे असं सगळं असतं आणि नंतर अग्निदेवतेच्या साह्याने ते खांडववन जाळण्यात येतं. आणि तिथे या दोघांना, पार्थ आणि श्रीकृष्णाला, पहिल्यांदा आपल्या दोघांच्या युद्ध कौशल्याचा आणि आपल्यामध्ये जे काही कोऑर्डिनेशन आहे या सगळ्याचा अनुभव येतो. आणि मग त्यानंतर पार्थाला कृष्ण असं म्हणतात की तुझ्यासारखा मित्र मला मिळणं हे माझं भाग्य आहे. आणि त्याच्यावर त्याचा रिप्लाय असतो की तुम्ही जर माझ्यासोबत कधीही असाल तर मला कोणतंही युद्ध जिंकणं अशक्य नाही. खरं तर ज्यावेळी तुमच्याकडे सत्ता असते, ज्यावेळी ती तुमच्याकडे केंद्रित केली जाते, त्यावेळी त्या सत्तेचं तुम्ही विकेंद्रीकरण करत असताना किंवा तुम्ही तुमच्याकडे आलेल्या सत्तेचं पॉवर सेंटर्स तयार करत असताना कोणाला प्राधान्य देता याच्यावरून तुमची नियत आणि तुमचा अजेंडा या दोन्ही गोष्टी क्लिअर होत असतात. आज ज्यावेळी पुण्यामध्ये विक्रम काकडे यांना विधान परिषदेची उमेदवारी पार्थ पवार यांच्यामुळे मिळाली, त्यावेळी मात्र हे सगळे प्रसंग एक एक करून आठवतात. त्याचं कारणच असं आहे की ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे त्यातल्या त्यात 16 नगरसेवक यांच्यापेक्षा भाजपवाल्यांपेक्षा जास्त आहेत, पण पुण्यासारख्या ठिकाणी ज्यावेळी भाजप स्वतःचा दावा सांगत होते, शेवटच्या क्षणापर्यंत काय करायचं हे सगळं चाललेलं होतं, त्यावेळी पुण्याच्या जागेवर भाजपने स्वतःचाच कॅन्डिडेट दिलाय का, तोही घड्याळाच्या चिन्हावरती, असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्याचमुळे आज परिषदेमध्ये एक्झॅक्टली विक्रम काकडेंची वर्णी कशी लागली, याच्या पाठीमागे कुणी कोणाला कशा पद्धतीने फोनाफोनी केली, आणि मग अनएक्सपेक्टेडली वडिलांचाही म्हणजे संजय काकडेंचाही, जे संजय काकडे 2017ला त्यांच्या जीवावरती महापालिकेमध्ये कसे 90पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले भाजपचे हे सांगत होते, ते अचानक राष्ट्रवादीची त्यांनी कसे काय नक्की धरलं आणि ते घड्याळाचं सगळं उपकरण वगैरे गळ्यात घातलं, या सगळ्याची इनसाईड स्टोरी काय हे सगळं समजून घ्यायचं आहे. पण आज खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीमध्ये पार्थ पर्वाला सुरुवात झाली असं म्हणावं लागेल. नमस्कार, मी ओंकार, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत. या व्हिडिओच्या सुरुवातीला मी पार्थ आणि श्रीकृष्ण म्हणजे अर्जुन आणि कृष्णाचा प्रसंग सांगितला होता खांडववनाचा. तो एका दोस्तीच्या रेफरन्ससाठी फक्त दिलेला आहे, बाकी इथं कोणाचंही कोणासोबत कंपॅरिझन नाही. पण दोस्ती कशी असावी आणि मित्र हा वणव्यामध्ये गारव्यासारखा कसा असतो याचं उदाहरण आज मात्र महाराष्ट्राला नक्की मिळालं. समजून घेऊ काय एक गोष्टी घडल्यात. पहिला मुद्दा आहे, आज दिवसभरात काय केऑस झाला आणि त्यानंतर या सगळ्याची बीजं कशी रोवली गेली होती आणि विक्रम काकडे फायनल होतील या गोष्टी कशा ठरल्या होत्या, एक समजून घेऊ. आज दिवसभरात बराच केऑस झाला. राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये सगळ्यात आधी जिजाई बंगल्यावरती बैठक बोललेली होती. या बैठकीमध्ये नंतर संजय काकडे स्वतः जॉईन झाले, वळसे पाटील आले, तोपर्यंत आणखी काही आमदार पोहोचले, मांडेकरांपासून ते शेळकेंपर्यंत अशी सगळी वेगवेगळी मंडळी तिथे जिजाईवरती पोहोचली. म्हणजे पुण्यातलं अजित पवारांचं निवासस्थान आहे, तिथे स्वतः सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार अशी मंडळी होती. यांच्या सगळ्यांमध्ये चर्चा झाल्या. त्याच्यामध्ये पार्थ पवारांनी त्यांचं जे नाव आहे त्यांच्यामध्ये ती गोष्ट फायनल केली आणि तेच करायचं असं ठरलं. या बैठकीतून नंतर बाहेर आले ते म्हणजे शहराध्यक्ष जे आहेत पुण्यातले, याच्या आधीचे वडगाव शेरीचे आमदार बाहेर आले. टिंगरे बाहेर आल्यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही नाराज आहात का वगैरे वगैरे. टिंगरे म्हटल्यावर मी ऑफिसला चाललो आहे, फॉर्म भरायचा आहे. सगळ्यांना वाटलं आता मग टिंगरेंना पण फॉर्म दिलेला आहे, तर ते जे काय कन्फ्युजन होतं की 2 फॉर्म AB फॉर्म वाटलेले आहेत आणि मग नंतर एकाची मनधरणी करून वगैरे असं केलं जाणार आहे. सुरुवातीला ते चित्र होतं का 100% होतं. नंतर वळसे पाटलांनी येऊन क्लिअर केलं की टिंगरे हे आमचे डमी आहेत आणि ॲक्च्युअल फॉर्म जो भरणार आहेत तो विक्रम काकडे हेच आमचे अधिकृत उमेदवार आहेत आणि तेच महायुतीच्या वतीने पुण्यातल्या सीटवरती अधिकृत ती जागा लढवत आहेत. मुरलीधर मोहोळ असतील, तर दिलीप वळसे पाटील असतील आणि इकडे नीलम गोरे, अशा तिघांनी या उमेदवाराच्या नावाची अधिकृत घोषणा केली. त्याच्या आधी पाटाखालून बरंचसं पाणी वाहून गेलं होतं. मागच्या वेळी मी एक बातमी केली होती की दोस्तीसाठी काय पण, ती बातमी एकदा चेक करा. त्याचवेळी मी असं म्हटलेलं होतं की ज्यावेळी पार्थ पवार स्वतःची नवी टीम बांधायची या अट्टहासाला पेटलेले आहेत, ज्यावेळी पार्थ पवार आता एक नवीन सगळा बिल्टअप करावा आणि त्यानुसार आपण पुढे जावं, त्यानुसार पक्ष चालवावा, या आता जो ट्रेंड नवीन सेट करायचं बघतायत, त्याच्यामध्ये विक्रम काकडे हे नाव फार महत्त्वाचं असेल. मागच्याच वेळी व्हिडिओमध्ये मी ही हिंट दिली होती की विधान परिषदेसाठी एक्झॅक्टली काय होतंय हे आपल्याला बघायला लागेल आणि त्यावेळी मी असा शब्द वापरला होता की दोस्तीसाठी काय पण. या सगळ्याची सुरुवात होते ते म्हणजे बाबा सिद्दीकी यांचा राष्ट्रवादीच्या प्रवेशापासून. बाबा सिद्दीकींचा राष्ट्रवादी प्रवेश झाला. मुंबईमध्ये नवाब मलिकांना मधल्या काळात जेव्हा मोहित कंबोज वगैरे त्यांचे एक सगळे इश्यूज झाले होते, त्यानंतर त्या सगळ्या प्रकरणामध्ये
नवाबभाईंना आतमध्ये जावं लागलं, ते पण जेलमध्ये होते, त्यांच्यावरती पण आरोप झालेले होते. मग त्यानंतर त्यांची जागा जी आहे ती जागा अणुशक्तीनगरची वगैरे ती जागा असं ठरलं की मग कुर्ला आणि असं अणुशक्ती असा जवळचा मतदारसंघ आहे, असं ठरलं की मग ती जागा असेल ती सना मलिक लढवतील. त्यानंतरच्या काळात आमदार पण झाल्या. पण नवाब मलिकांना अजित पवारांचा जो सगळ्यात राजकीयदृष्ट्या मोठा भाऊ होता म्हणजे भाजप, हे काय स्वीकारायला तयार नाही झाले. नवाब मलिक ज्याविषयी हाऊसमध्ये येऊन बसले हिवाळी अधिवेशनात, मला आठवतं मी तिथे होतो, त्याच्यावरून भाजपच्या नेत्यांनी खडाजंगी सुरू झाली आणि ते कसे दहशतवादाशी संबंधित तो माणूस आहेत आणि त्यांचे कसे दाऊदसोबत संबंध वगैरे वगैरे आहेत, अशा एक गोष्टी भाजपवाल्यांनी पुढे केल्या. खुद्द त्यावेळी मला आठवतंय देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्याबाबत पत्र देऊन त्यांचं क्लॅरिटी दिली होती. सो मुंबईतून ज्यावेळी एक अल्पसंख्याक चेहरा आपला बॅकफुटवर गेलेला आहे, त्यावेळी आता कोणतरी यावं म्हणून बाबा सिद्दीकींचा तिथे पक्षप्रवेश झाला. त्यातून बाबा सिद्दीकी यांचे असलेले कॉर्पोरेट संबंध, पेज 3 मध्ये म्हणजे पेज 3 मध्ये त्यांचा असलेला, त्या पेज 3 वर असलेला त्यांचा वावर, या सगळ्याचा करता बाबा सिद्दीकींना इकडे घेण्यात आलं. अर्थात जिसन सिद्दीकी तेव्हा तिथून निवडून आलेले बांद्र्यामधले आमदार होते. आता गंमत या सगळ्यामध्ये अशी आहे की बाबा सिद्दीकींना विधान परिषद द्यायची फायनल झालेलं होतं, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यांचा खून झाला, या सगळ्यामध्ये हत्या आली. यानंतर जिसन सिद्दीकीला द्यायचं सगळं चाललं होतं. पण त्याच्या आधी जिसन सिद्दीकी स्वतः आमदार होते, त्यामुळे इद्रिस नायकोडी यांचा या ठिकाणी नंबर लागला. सांगलीमधले इद्रिस नायकोडी महापौर राहिलेत. याच्या आधी जयंत पाटलांना पण बऱ्याचदा अंगावरती घेतलेलं आहे. ट्रेडिशनली त्यांचे वडील शरद पवारांसोबत राहिलेले होते. अशा नायकोडींना बळ देण्यात आलं. आता ज्यावेळी अजित पवार गेले, अजित पवार गेल्यानंतर जेव्हा पार्थ पवार हे सगळं आता सांभाळू लागलेले आहेत, जास्त पार्थ पर्वाला सुरुवात झालेली आहे असं आपण म्हणू. त्या पार्थ पर्वामध्ये कोणकोणत्या गोष्टी घडू लागल्या? त्या पार्थ पवार पर्वामध्ये 3 गोष्टी प्रामुख्याने घडल्या. मुद्दा क्रमांक 1, आपला मित्र हाऊसमध्ये असावा आणि नव्या टीमचा तो एक भाग असावा, ह्या सगळ्यासाठी पार्थ पवार अट्टहासाला पेटले. पार्थ पवारांचं क्लिअर म्हणणं होतं की विक्रम काकडेंना आपण संधी दिली जावी. अर्थात काकडे स्वतः इच्छुक होते का? 100% होते. काकडेंनी इच्छा दाखवल्यानंतर मग पुढचे प्रश्न तयार झाले की मग वडील भाजपचे आहेत, त्यांचे देवेंद्र फडणवीसांसोबतचे चांगले संबंध, आणि मग आता हे कसं करायचं वगैरे वगैरे, ह्या एक नंतरच्या लिंक्स आल्या. विक्रम काकडे तयार झाले, पण मग काकडेंना जागा द्यायची कुठली हा प्रश्न उपस्थित झालेला होता. मग जसं तिकडे जिसान सिद्दीकींचं नाव मुंबईतून फायनल झालं विधान परिषदेसाठी, त्यावेळी सुद्धा विक्रम काकडेंचं नाव होतं. पण जस्ट बिकॉज बाबा सिद्दीकींना दिलेला जो वडिलांनी शब्द आहे तो आपल्याला पाळायचा आहे, याच्यासाठी सर्वपक्षीय नेते भेटले, त्यांनी पार्थ पवारांची समजूत घातली. आणि त्यानंतर काय झालं? त्यानंतर हे डिसाईड झालं की जिसान सिद्दीकी यांना विधान परिषद देऊ दे. याच दरम्यान पार्थ पवारांनी नायकोडी यांचा राजीनामा द्यायला सांगितला. अर्थात ते गेले नाहीत. त्यांनी 1-1.5 महिना पार्थ पवारांसोबत कोणताही संपर्क न ठेवण्याचा प्रयत्न केला. आता जरी ते सांगत असले की असं काही माझ्याकडे राजीनामा मागितलेला नसता, तरीसुद्धा इस खबर में दम है की पार्थ पवारांनी नायकोडी यांचा, इद्रिस नायकोडी यांचा राजीनामा मागितला होता आणि त्या राजीनाम्याच्या याच्यावरती विक्रम काकडे यांना पाठवण्याचं फायनल झालेलं होतं. आता तो राजीनामा त्याला नकार दिला, त्यामुळे राष्ट्रवादीकडे परत, म्हणजे खरं तर 3 जागांचा क्लेम होता राष्ट्रवादीचा, रायगड, पुणे आणि परभणी. परभणीचा क्लेम राष्ट्रवादीने सोडला, 2च जागांचा क्लेम राहिला. आणि त्याच्यामध्ये सुद्धा पुण्याची जागा अशा माणसाने, म्हणजे अशा माणसासाठी निगोशिएट केली भाजपने आणि इकडे राष्ट्रवादी पण. समजून घ्या की एकतर अशी व्यक्ती येईल जी व्यक्ती या ना त्या कारणाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबत कायम जवळची राहील, या ना त्या कारणाने ती भाजपसोबत पुण्यामध्ये जुळवून घेईल. आणि इंटरेस्टिंगली ती इकडे घड्याळ चिन्हावर लढली तरी फरक काय पडतो? जर माणूसच तुमच्यासोबत आहे आणि तोच तुम्हाला कॉम्प्रोमाइज आहे, तर त्याचं चिन्ह जरी बदललं तरी काय फरक पडणार आहे? आज काँग्रेस असेल, राष्ट्रवादीमध्ये असेल, असे खूप सारे नेते आहेत जे नेते आहेत फक्त त्या चिन्हावर लढत आहेत. म्हणजे तुतारीचे असतील, ते घड्याळाचे असतील, किंवा ते पंजाचे काँग्रेसचे असतील. मुद्दा असा आहे, ते आज महाराष्ट्राच्या नेतृत्व क्रमांक 1च्या नेत्याला किती कॉम्प्रोमाइज आहेत हे त्यांच्या साधारण ते त्याबद्दल काय बोलतात, काय नाही काय बोलतात, टीका टिप्पणी करतात की नाही करतात, स्थानिक मुद्द्यांवरती खरंच ते स्टँड घेतात की नाही घेतात, ह्याच्यावरून सगळ्यांना कळत असेल. आता इथून झालेली सुरुवात शेवटी आज या जागेपर्यंत पोहोचली. आता पार्थ पर्वाची कशा अर्थाने सुरुवात झाली? मी तुम्हाला म्हटलं की 3 मुद्दे फार महत्त्वाचे होते. मुद्दा क्रमांक 1 होता की पार्थ पवारांनी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची दोघांच्याही नावासमोरचं, एकाचं वर्किंग प्रेसिडेंट, दुसऱ्याचं स्टेट प्रेसिडेंट, ही नावं काढली. या सगळ्याचा ड्राफ्ट ज्या माणसाने तयार केला, त्या माणसाने एक रेकॉर्डिंग ऐकलं होतं, जी महाराष्ट्राला पहिल्यांदा मी स्टोरी सांगितली होती की सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांना कॉल रेकॉर्डिंग कोणी ऐकवले. संबंधित माणसाने या सगळ्या पत्रांचा ड्राफ्ट रेडी केला. तो ड्राफ्ट यांनी फायनलाइज केला. सुनेत्रा पवारांनी पण तो बघितला आणि असं ठरलं की आता इलेक्शन कमिशनला याच गोष्टी सबमिट करू, ज्याच्यासमोर वर्किंग प्रेसिडेंट आणि खाली स्टेट प्रेसिडेंट असं नसेल. ते सबमिट झाल्यानंतर त्या दिवशी जेव्हा हा विषय बाहेर आला, त्या दिवशी सगळी मंडळी ही आसाममध्ये गेलेली होती मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी. तिथे यांनी उपस्थित लावली. तिथे तटकरेंना ह्या सगळ्या गोष्टी कळल्या आणि मग येताना मात्र ही मंडळी सुनेत्रा पवारांसोबत न येता हे सीएम साहेबांच्या चार्टरने माघारी आले.
हे जसं बाहेर पडलं, बातम्या अशा येऊ लागल्या, तशा आणखी राष्ट्रवादीमध्ये कशी आता सगळी सुंदोपसुंदी आहे आणि कसा खांदेपालट झाल्यानंतर आता या नेत्यांना कुठेच स्थान राहिलेलं नाही आहे वगैरे, असं एक बातम्या सुरू झाल्या. त्या बातम्या येण्याचं कारण असं होतं की सिक्वेन्सेस, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की घडामोडीच अशा सिक्वेन्समध्ये घडल्या की जे होणं स्वाभाविक होतं. पहिला मुद्दा हा झाला. दुसरा मुद्दा त्यानंतर असं घडला की भुजबळ आणि पार्थ पवार यांच्यामध्ये 4,200 कोटी का 4,500 कोटींचं टेंडर आहे भुजबळांच्या खात्याचं अन्न औषध पुरवठामधलं. त्या टेंडरवरून खडाजंगी झाली. आता दोन माणसांमधली बातमी बाहेर कशी काय पडली, हा एक प्रश्न जेव्हा मला पडला तेव्हा त्याच दोन माणसांपैकी एकाशी बोललो आणि यानंतर अशा गोष्टी क्लिअर झाल्या की भुजबळांचं जे काही या सगळ्यामध्ये स्टेक होता, जो काही न्यूजपेपरला सुद्धा छापून आला होता की तुमच्या वडिलांनी किंवा आजोबांनीही आजवर टेंडर्स यामध्ये कधी इंटरफेअर केलेलं नव्हतं. त्या खात्याचा मंत्री त्या गोष्टी बघायचा. पण ज्यावेळी पार्थ पवारांनी मधल्या काळामध्ये सगळ्या त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांसोबत बैठक बोलवलेली होती, हा जवळपास 1-1.5 महिन्यापूर्वीचा विषय असेल, 1.5 महिने झाले असतील त्या गोष्टीला. त्या बैठकीमध्ये, मंत्र्यांच्या बैठकीत फक्त ह्याच्यासाठी होते की तुम्ही पक्षासाठी किती कॉन्ट्रीब्यूट करताय, तुम्ही पक्षासाठी फंड आणणं असेल, खाती दिली. बरं, हे सगळीकडे असतं की मंत्र्यांना खाती दिली जातात आणि त्या खात्यांमधून साधारण पक्षाकडून त्याच्या अपेक्षा असतात की त्यामध्ये पक्षाला पण त्यांनी काहीतरी 4 गोष्टी गोळा करून आणाव्यात, कारण तुम्हाला जबाबदारी दिली आहे तर त्याचं पक्षाला सुद्धा तुम्ही कॉन्ट्रीब्युशन करावं, त्याचा फायदा आला पाहिजे पक्षाला अर्थात तुमच्या मंत्रिपदाचा. मग ती तुमच्या लोकांची कामं काढणं असतील किंवा पक्षाला थेट फंडिंग इकडून तिकडून आणणं असेल, तर या सगळ्या आर्थिक कोट अनकोट आर्थिक बाबी तुम्ही किती सांभाळल्या याच्यावरती पार्थ पवारांनी प्रश्न उपस्थित केले. आणि त्यानंतर मग पक्षातले सगळ्यात सिनियर वयाले तसे भुजबळ आणि पार्थ पवार यांच्यामध्ये थोडंसं बाचाबाचीचं सगळं चित्र तयार झालं. आता पक्षामध्ये खांदेपालट झालेला आहे. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट उभी राहिली, ती म्हणजे काय, तर विक्रम काकडे यांची. काकडेंचं नाव ज्यावेळी आज फायनल झालं त्यावेळी इकडचे विलास लांडे भोसरीचे असं म्हणाले की काकडेंचे आर्थिक निकष आम्ही काय पूर्ण नाही करू शकत. या सगळ्यामध्ये मोठी आर्थिक देवाणघेवाण झाली असा आरोप आता राष्ट्रवादीतल्या नेत्यांचा होऊ लागला आहे. माझ्या सोर्सेसनुसार तरी अजून तो विषय दिसत नाही आहे. पण जर असं काय झालं असेल तर भविष्यात ते इकडून ना तिकडून दरवाजाने किंवा या ना त्या खिडकीने ते बाहेर येणारच आहे. पण आत्ता जोपर्यंत मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, जेव्हा ऑलरेडी विक्रम काकडे म्हणतात की त्यांनी माझ्यावरती सुनेत्रा पवारांनी विश्वास दाखवला वगैरे आणि वगैरे असं सगळं, अजून तरी असं दिसत नाही की देर इज सम काइंड ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. पण या सगळ्यामध्ये मध्यस्थी करण्यामध्ये 2 गोष्टी फार महत्त्वाच्या ठरल्या. एक म्हणजे आधी आपण कॉन्ट्रोवर्सी काय बघू आणि मग 2 महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या ठरल्या ते बघू. कॉन्ट्रोवर्सी या सगळ्यातली अशी आहे की पक्षासाठी ज्यांनी आजवर आयुष्य घाललं, जी मंडळी पक्षात कॉन्ट्रीब्युशन देत होती, ज्यांनी कार्यकर्ता म्हणून काम केलं, पक्ष वाढवला वेगळ्या ठिकाणी, अशा लोकांना तुम्ही परिषदेवरती का नाही पाठवलं, हा प्रश्न उपस्थित राहिला. आणि ह्या सगळ्यातून परत एकदा तोच डायलॉग समोर आला की मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. तुम्ही विक्रम काकडेंचे गेल्या काही दिवसातले इंस्टाग्रामच्या पोस्ट बघा. आपलं महाकालचं मंदिर असेल मध्य प्रदेशातलं, किंवा अगदी मधल्या काळात मला आठवतंय गणपतीच्या दरम्यान मुंबईत लालबागच्या दर्शनाला जॅकलिन फर्नांडिस, पार्थ पवार आणि त्यांची ही मित्रमंडळी सगळे एकत्र गेलेले होते. असे वेगवेगळी ठिकाणं असतील किंवा काकड्यांचं फार्म हाऊस असेल, आणखी कुठे असेल, या सगळ्या ठिकाणी तुम्हाला ते पार्थ पवारांच्या सोबत दिसतील. पार्थ पवार आणि त्यांचं शाळेपासून वगैरे सगळी मंडळी ही एकत्र असल्यामुळे सोबत आहेत. मुद्दा इथपर्यंत येऊन थांबत आहे. मुद्दा असा आहे की ज्यावेळी पक्षातले कार्यकर्ते म्हणतात की आम्ही इतके वर्ष घासली आणि कॉन्ट्रीब्युशन दिलं, त्यावेळी मात्र पार्थ पवारांनी त्यांच्या मित्राला संधी कशी काय दिली. बरं, राष्ट्रवादीतले 3 पैकी 2च जागा आहेत. 2 मधल्या पण 2 जागा कोणाला गेल्यात बघा तुम्ही. म्हणजे आज जर भाजपची लिस्ट काढली तर तुम्हाला कळेल की भाजपने भले तनपुरेंचा प्रवेश केला असेल, तिकडं लाखांनींना चंद्रपूर गडचिरोलीमधून उमेदवार दिले असेल, पण पोटे असतील किंवा अशी बाकीची मंडळी तुम्ही भाजपमधली काढा की जी अशी मंडळी आहेत की जी काही फक्त भाजपच्या 1 नंबरच्या नेत्याच्या जवळचे असं नाही, त्यांचं पक्षासाठी काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि या बेसिसवरती आज त्यांना विधान परिषदेचे प्रॉमिसेस झाले आणि मग ते फुलफिल करण्यात आले. आता मुद्दा असा आहे या सगळ्यामध्ये की मग विक्रम काकडेंचं या पक्षासाठीचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे असं जेव्हा तळागाळात कार्यकर्ते विचारत आहेत, त्याला पार्थ पवार काय उत्तर देणार हे बघणं महत्त्वाचं आहे. याच्या पुढे जाऊन काय 2 गोष्टींचे मी तुम्हाला सांगतो. भाजप पुण्यातली जागा सोडायला तयार नव्हता. या सगळ्यामध्ये मध्यस्थी संजय काकडेंना करावी लागली, कारण त्यांचे महाराष्ट्रातले भाजपचे जे 1 नंबरचे नेते आहेत त्यांच्यासोबत चांगलं आहे. 2017ला ज्यावेळी संजय काकडे ऑलरेडी खासदार होते राज्यसभेवरचे, मधल्या काळामध्ये त्यांनी काही स्टेटमेंट्स असे केले की जे प्रोग्रेसिव्ह देशचे पाहिजे, त्यांचं असं म्हणणं होतं प्रॅक्टिकल बोललं पाहिजे, हे बोललं पाहिजे, आता भाजपने हिंदुत्वाबद्दल बोलण्याची काय आवश्यकता नाही वगैरे वगैरे. असं बोलल्यानंतर मग भाजपची आयडिओलॉजिकल लाईन सरकते की काय यांना खासदार केल्यामुळे, असा वरिष्ठांना प्रश्न पडला. पण त्या सगळ्या संदर्भात सुद्धा काकडे आणि ह्या सगळ्या मंडळींची बैठका झाल्या आहेत, बोलणी बिलणी पण झाली आहेत. मुद्दा असा आहे सगळ्यामध्ये असा आहे
की ज्यावेळी भाजपला इथे जागा सोडायची नव्हती त्यावेळी संजय काकडेंनी BJPच्या बाजूने पण आणि इकडे सुनेत्रा पवारांसोबत बोलून सुद्धा या सगळ्या प्रकरणाची मध्यस्थी केली आणि फायनल हे ठरलं की फक्त मुलगा मैत्रीसाठी येणार नाही तर वडिलांना सुद्धा आता या पक्षामध्ये यावं लागेल आणि दाखवावं लागेल की आम्ही दोघंही राष्ट्रवादीचे आहोत, राष्ट्रवादी सोबत आहोत. असं नाही होणार की वडील भाजपमध्ये आहेत, मुलाला तिकडून त्यांनी हे केलं, या पद्धतीचं काही त्याच्यामध्ये दरटू नको. म्हणून हे ऐनवेळी फोनाफोनी करून या सगळ्याला भाजपच्या महाराष्ट्रातल्या सगळ्यात श्रेष्ठ नेते म्हणजे श्रेष्ठ आणि सगळ्यात सर्वोच्च नेत्यांची परवानगी घेऊन हा पक्षप्रवेश पार पडला. आणि त्यानंतर असं झालं की फायनली विक्रम काकडे यांच्याकडे सगळी सूत्र आली. विक्रम काकडेंचं पक्षाप्रती कॉन्ट्रीब्युशन किती आहे, येणाऱ्या काळात ते काय कॉन्ट्रीब्यूट करतील, ह्या सगळ्याची प्रश्नाची उत्तरं हा येणारा काळ देईल. किंवा कार्यकर्त्याचं जे तळागाळात काम करतात तेच नक्की या सगळ्यावरती सविस्तर बोलू शकतील. पण मुद्दा असा आहे ज्यावेळी खांदेपालट होतो त्यावेळी किती गोष्टी बोलतात बघा. आणि राजकारण किती प्रवाही असावं की ज्या संजय काकडे यांनी राज्यसभेनंतर पुणे महानगरपालिकेमध्ये स्वतःच्या जीवावरती इतके सगळे नगरसेवक निवडून आणले. पहिल्यांदा भाजपला एवढं यश मिळालं, अर्थात यावेळेस त्याच्यापेक्षा जास्त मिळालं, पण त्यावेळी पहिल्यांदा 2017मध्ये भाजपला इतकं मोठं यश मिळालं होतं पुणे महानगरपालिकेमध्ये. आज ते हातात घड्याळ आणि गळ्यात अजित पवारांचा गमछा घेऊन परत एकदा राष्ट्रवादीमध्ये आले आहेत. का तर विक्रम काकडे यांची उमेदवारी जाहीर झाली. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा असतो, त्यामुळे अजितदादा गेल्यानंतर सुद्धा पार्थ पवारांसोबत विक्रम काकडे थांबले. त्यांनी मैत्रीचं नातं निभावलं आणि त्यामुळे समोरूनही तीच कमिटमेंट झाली. पण या सगळ्याचे राजकीय परिणाम काय होत आहेत हे जास्त महत्त्वाचे, ते तितकेच चांगले किंवा ते घातक असू शकतात. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओंकार आता थांबतो.